गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. सकाळ 11:30 वाजले होते. मी ऑफिसला जायचं अजून टाईम आहे मला. 1:30ला जातो मी. अजून 2-2-2.5 तास टाईम आहे. माझं 2ला ऑफिस असते. तर बघू मग गाडी एक वॉश करायची राहिली. मी सोमवारी आलतो ना, सोमवारीच म्हटलं गाडी वॉश करावी, पण नंतर काय गाडी वॉश केलं ना. 2 दिवसाला रनिंग करत होतो. सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस रनिंग करत होतो. आज गुरुवार आहे. आज रनिंगला नाही गेलो कारण 2 दिवस रनिंग केली ना. तर रनिंग करून आल्यावर मला एवढा कंटाळा येतो ना, झोप लागते ना, तर एनर्जी राहत नाही कसली. तर आज मग थोडं स्किप केलं, आराम दिला बॉडीला. तर उद्या अजून जाईन रनिंगला, काही विषय नाही. ओके, आता फक्त गाडी वॉश करायची. आता फक्त गाडी एक वॉश करायची. माझं डोळं असं झाकतं कारण पुढच्या साईडला आहे ना, असं पुढच्या साईडला ऊन आहे आणि मी सावलीत आहे. त्यामुळं माझं थोडंसं मी अंधारात ना आलं ना, तर ते डोळं असं कचकच करायला लागलं माझं. आणि रनिंगला गेल्यामुळे आहे ना गाईज, मी आल्यावर झोपतोय म्हणजे एवढा कंटाळा येतोय. आता मला सवय नव्हती पहिली की रनिंगची वगैरे. 2 वर्ष झाले मी व्यायामच नाही केलेला भरपूर. ठीक आहे, तर आता रनिंग चालू केलं आहे. का माझं टार्गेट आहे 5 किलोमीटर ॲट अ टाईम, 1 टाईममध्ये करायचं. तर पहिल्या दिवशी तर मी तिथं ग्राउंडवर गेलो ना अलवालच्या. तर तिथं मी किती 1-1.5 किलोमीटर पळलो होतो, फक्त 1600 मीटर पळलो होतो काहीतरी. तर नंतर मग आत्ता माझं 2 किलोमीटरचं स्टॅमिना झाला. ओके, तर हळूहळू वाढेल, काही विषय नाही. तर काहीच व्यायाम करून आल्यावर मला एवढा कंटाळा येतो ना. 2 किलोमीटर रनिंग केले आणि जोर 1-2 वेळाच मारले फक्त 20-20चे. आणि बाकी फक्त मग 2 किलोमीटर रनिंगच केलेलं आहे. रनिंग केल्यावर एवढा कंटाळा येतो ना, नंतर का दुसरं काय काम करायचं म्हणलं ना, त्याला आळस आल्यासारखं करतो आहे किंवा आळस येतो आहे म्हणायचं. ओके, तर कंटाळा आले असते, बॉडीला थोडासा आरामाची गरज असते, त्यामुळं थोडा आराम पण करतो आहे. त्यामुळं दुसरं गाडी धुवायची झालं किंवा मग बाहेर मला घरामध्ये आहे ना पडदे आणायचे. पडदे इथं जवळच आहेत, पण तरी पण मला जायचा कंटाळा आहे. एवढा कंटाळा आहे. ते एक राहिले आणि अजून एक काहीतरी काम आहे. अजून काय काम आहे? पडदे आणायचे, बाईक वॉश करायची आणि मला दवाखान्यात पण जायचं थोडंसं. तर त्या 3 गोष्टी आहेत त्या. आज तर बघू, आज गाडी वॉश करणार आहे हळूहळू. उद्या पडदे वगैरे नाही तर संध्याकाळी पडदे वगैरे आणेन. तर काहीच 12-11 झाले. त्या खाली आलो, कपडे वाळवायला झालं, खाली आलो आणि थोडंसं जेवण केलं, डाळ चपाती खाल्ले. मला गाडी धुवावी पडदेशी, गाडी धुवायला आलो आहे. आता थोडं साईडलाच पडदे घ्यायचे तर मला. ओके, बरोबर झालं. पडदे नाहीत घराला, मी पडदे शोधत होतो, पण एक दोन ठिकाणी शोधलं होतं, तर नाही बोलले होते. नंतर मी राहू द्या म्हणलं. तर आता इथे एक रस्त्याला मला दिसले तिथं, तर तिथं जाणार आहे. ओके, माझी एनर्जी जरा लो आहे, मला माहीत आहे, पण ठीक आहे, काही विषय नाही. काहीच गाडी तर धुतले, पण तिथं पडदा बघा गेलतो ना काल. तिथं रस्त्याच्या कडेच होतं एक पडद्यावाला किंवा एक टेम्पो होता मोठा. पडदे, उशा वगैरे, चादर वगैरे भरपूर काय होतं त्यापाशी. पण आता सध्याला तो तिथं नाही आहे. काल मी दुपारी जाताना मला दिसला होता. बोल सर, जर जाताना दिसला किंवा मग संध्याकाळी दिसला तर नाही. ओके, आणि हे सामान आहे ना, कधी कोणाचं आणून टाकलं काय मला माहीत नाही. तो सोफा वगैरे भरपूर काय काय. पिले आमचा रात्रभर जागत आहे. पिलेला काल दुपारी झोप लागली होती. दुपारी झोपला थोडासा. रात्रीची 1 का 12 वाजता उठला. 1 वाजता उठला. ती 3-3:30 वाजेपर्यंत झोपलाच नाही. तर त्यामुळं थोडासा त्रास वगैरे किंवा जागरण होतं थोडंसं. ओके, काही विषय नाही. आता थोडं वेळी ड्युटीवर जायचं मला. आत्ता 12:30 वाजले, तर लय काही टाईम नाही झाला. तर काय लास्ट गेल्या आठवड्यात मला कुत्रं चावलं ना, तर त्याचं इंजेक्शन एक घेतलं होतं मी सरकार हॉस्पिटलमध्ये सुटवाडीतल्या. पण आहे ना, बाकीचे 2-3 दिवस घ्यावं लागतं. ते काय मी घेतलं नाही. तर हे काय मल्हापूरमध्ये एक आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तर तिथं चाललं आता. बघू इथं आहे का ऑनलाईन गुगलवर तर चालतंय हॉस्पिटल आहे म्हणून. आता तिथे गेल्यावर बघू कसं काय. ओके, चला.
कसा वाटला बघ बाप्या चला ना हां बघ काय असेल तर बघ अजून एकदा आपल्याला सांग त्याशिवाय देत नाही म्हणते हां तर काहीच हे मल्लावरच्या हॉस्पिटलमध्ये आलं होतं गव्हर्नमेंटच्या पण ते म्हणतात की जर तुझी अगोदरची पावती असेल ना तर तुला पहिला डोस झाला आहे ना तर सेकंड डोसला तुझी अगोदरची पावती किंवा अगोदरचं ते जे असते ना डॉक्टरांचं ते रेसिप्ट असतं ना ते पाहिजे म्हणतात त्याशिवाय तुला सेकंड डोस देता येत नाही ओके पहिल्यांदा तर मला ते तेलुगूमध्ये बोलत होते त्याला का हिंदी जमाना अजून एक जण आली त्याला सांगितलं व्यवस्थित काय विषय झाला आहे ते ठीक आहे गाडी बघा धुतल्यावर कशी क्लीन दिसते काही विषय नाही गाडी धुतल्यावर मस्त दिसते ब्लॅक ओके तर काहीच 11:32 झाले ते 11:30 वाजले तर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय प्लीज